की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय धर्मवीर संभाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। मारेकरांना फाशी झालीच पाहिजे, संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशी झालीच पाहिजे। जय भवानी, जय शिवाजी, अमर रहे संतोष देशमुख अमर रहे, अमर रहे संतोष देशमुख अमर रहे। संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशी झालीच पाहिजे, संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशी झालीच पाहिजे। अमर रहे संतोष देशमुख अमर रहे, अमर रहे। संतोष देशमुख अमर रहे। धनंजय मुंडेंना आरोपी झालाच पाहिजे, धनंजय मुंडेंना आरोपी झालाच पाहिजे, धनंजय मुंडेंना आरोपी झालाच पाहिजे, संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशी झालीच पाहिजे, संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशी झालीच पाहिजे। अमर रहे संतोष देशमुख अमर रहे, अमर रहे। संतोष देशमुख अमर रहे। सर्वांनी पुन्हा एकदा या निषेध मोर्चाचे जे आचारसंहिता आहे संतोष देशमुख अमर रहे, संतोष देशमुख अमर रहे। मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। लोकसभेच्या स्टेजवरती देशमुख कुटुंबियांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही बसणार नाही। संस्था व्यक्ती संतोष देशमुख अमर रहे, मोर्चा या ठिकाणी शुभारंभ झाल्यानंतर त्यानंतर बुलवडी चौक, पुढे गांधी चौक आणि त्यानंतर सांगता सभा या ठिकाणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। स्टेजवर फक्त अमर रहे संतोष देशमुख अमर रहे, अमर रहे। संतोष देशमुख अमर रहे। आरोपींना फाशी झालीच पाहिजे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे। अधिकारी यांना निवेदन दिलं जाईल आणि त्यानंतर सर्वात शेवटी वैभवी देशमुख अमर रहे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे। देशमुख यांना संतोष देशमुख यांना मिळालाच पाहिजे, संतोष देशमुख अमर रहे, संतोष देशमुख अमर रहे। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, धनंजय मुंडेंना आरोपी केलंच पाहिजे, धनंजय मुंडेंना आरोपी केलंच पाहिजे, धनंजय मुंडेंची आमदारकी केलंच पाहिजे, धनंजय मुंडेंची आमदारकी केलंच पाहिजे। अशा या घोषणा असणार आहेत। सर्वांनी या घोषणा या ठिकाणी द्यायच्या। हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सर्व धर्मीय आणि त्यांच्या 3 ते 4 रांगा या ठिकाणी असतील। ज्यांना या ठिकाणी निषेध सभेमध्ये सहभागी व्हायचंय त्यांच्यासाठी आपण काळ्या फिती या रिक्षाच्या जवळ आहे। काळ्या फिती आपल्या डाव्या हातावर बांधा। रिक्षाच्या जवळ आपण काळ्या फिती देत आहोत। स्टेजवर सुद्धा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाशिवाय कोणीही बसणार नाही। त्या ठिकाणी फक्त देशमुख कुठे बसतील, आपले विचार मांडतील, प्रांताधिकारी त्या ठिकाणी निवेदन दिलं जाईल। काही वेळा त्या ठिकाणी देशमुख कुटुंबीय येते, त्यांच्या आल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करतील। त्यानंतर मोर्चाला प्रारंभ होईल। सर्वांनी शांततेमध्ये या ठिकाणी सहभागी होत असताना आचारसंहितेचं पालन करायचं आहे। स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय हा मोर्चा आहे। बारामती शहर आणि तालुक्यातील सर्व धर्मीय यामध्ये सहभागी होत आहे। आपण या ठिकाणी घोषणा देशमुख अमर रहे, संतोष देशमुख अमर रहे। आरोपींना फाशी झालीच पाहिजे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे। प्रवेशद्वारा समोर बाजूला संतोष देशमुख अमर रहे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे।
आरोपींना फाशी झालीच पाहिजे आरोपींना फाशी त्यांनी आपल्या डाव्या हाताला फिती बांधल्या नसतील त्यांनी फीत बांधून घ्या. ही शोक सभा आहे, निषेध मोर्चा आहे, त्यामुळे रिक्षाच्या जवळ आपण या ठिकाणी फीत देत आहोत. झालीच पाहिजे झालीच पाहिजे हॅलो, नवीन आलेल्या सर्वांसाठी आचारसंहितेचा नियम सांगतो. प्रथमतः या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास देशमुख कुटुंबीय पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर देशमुख कुटुंबीय प्रथम स्थानी असतील, त्यांच्या पाठीमागे महिला असतील, महिलांची रांग झाल्यानंतर पुरुष मंडळी असतील. आपल्या कसबा येथून सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी गुणवडी चौक, गांधी चौक, भिगवण चौक आणि 3 हत्ती चौक या ठिकाणी शोक सभेची सांगता सभा त्या ठिकाणी होणार आहे. एक या ठिकाणी देशमुख कुटुंबियांच्या समेत फक्त महिला असतील. आतील बाजूला महिला आहे, बाहेरच्या बाजूला उभ्या असलेल्या महिलांनी आतील बाजूला जावा. आपण या ठिकाणी पुन्हा एकदा ज्या घोषणांचा सिक्वेन्स आहे ते सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्या. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. अमर रहे, अमर रहे, संतोष देशमुख अमर रहे. अमर रहे, अमर रहे. संतोष अण्णा अमर रहे. धन्या मुंडे यांना आरोपी, झालंच पाहिजे. धन्या मुंडे यांना आरोपी, केलंच पाहिजे. धन्या मुंडेंची आमदारकी, धन्या मुंडेची आमदारकी रद्द करा, रद्द करा. या घोषणा आहेत. या घोषणा प्रत्येकाने अमर रहे. संतोष अण्णा अमर रहे. धन्या मुंडेंचे आरोपी, केलंच पाहिजे. धन्या मुंडेला आरोपी, केलंच पाहिजे. धन्या मुंडेची आमदारकी, रद्द करा, रद्द करा. धन्या मुंडेची आमदारकी, रद्द करा, रद्द करा. अशा या घोषणा प्रत्येकाने या ठिकाणी द्यायच्या आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त कुठल्याच त्यानंतर गुणवडी चौक, गांधी चौक आणि त्यानंतर पुढे आपण 3 हत्ती चौक या ठिकाणी सांगता शोकसभा करणार आहोत. या सांगता शोकसभेच्या वेळी सुद्धा देशमुख कुटुंबीय फक्त स्टेजवर असतील. आपल्या 3 ताई त्या ठिकाणी विचार मांडतील. प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाईल आणि देशमुख कुटुंबियातील या ठिकाणी धनंजय देशमुख, त्यांचे बंधू आणि त्यांची कन्या वैभवी देशमुख त्या ठिकाणी आपले विचार मांडणार आहेत. आणि त्यानंतर वंदे मातरम होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. व्यासपीठावर किंवा मोर्चामध्ये कुठलीही राजकीय व्यक्ती, संस्था, संघटना, मंडळ यांनी सहभागी व्हायचंय. परंतु त्या ठिकाणी सर्वांनी, सर्व जाती, सर्व धर्मीय असल्यामुळे कुणी या ठिकाणी आचारसंहितेचा भंग करू नये अशी या ठिकाणी आपण मराठा क्रांती मोर्चा बारामती यांच्या वतीनं दूध संघाच्या बाजूने त्या ठिकाणी देशमुख कुटुंबीय येत आहेत. त्यांची गाडी येते त्या ठिकाणी त्यांना रस्ता द्या, त्यांना पुढे येऊन द्या. या बाजूला रिक्षाच्या बरोबर आमच्या रिक्षाच्या पलीकडे बाजूला म्हणजे माझ्या उजव्या बाजूला जी मंडळी उभी आहेत त्या सर्वांनी डाव्या बाजूला, कारण की महिला पुढे असणार आहेत. महिलांना पुढे आपण जागा करून द्यायची त्या ठिकाणी. माझ्या डाव्या बाजूला जे आहेत ना, डाव्या बाजूला त्यांनी उजव्या बाजूला या बाजूला या, इकडे दूध संघ बाजूला या, दूध संघाच्या बाजूला, नेक्साच्या बाजूला या बाजूला या, स्नेहाच्या बाजूला. म्हणजे पुढे सगळं त्या ठिकाणी महिला पुढे जातील. सर्वांनी या बाजूला या, हॉटेल स्नेहाच्या बाजूला या. चला पुन्हा एकदा. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. अमर रहे, अमर रहे. धन्या मुंडेला आरोपी, धन्या मुंडेला आरोपी, धन्या मुंडेची आमदारकी, धन्या मुंडेची आमदारकी. पुढे येऊ नका आता. जे नवीन आलेले आहेत
या ठिकाणी हा सर्वधर्मीय सर्व जातींसाठी हा मोर्चा आहे. जे नवीन आलेले त्यांच्यासाठी आचारसंहितेचे थोडे नियम सांगतो. या ठिकाणी चालत असताना प्रथमतः देशमुख कुटुंबीय या ठिकाणी पुढे असेल, त्यांच्या बरोबर महिला असतील. महिलांची रांग झाल्यानंतर सर्व पुरुष मंडळी या ठिकाणी सहभागी होतील. हा मोर्चा कसबा, गुणवडी चौक, गांधी चौक, भिगवण चौक, सुभाष चौक आणि 3 हत्ती चौक या ठिकाणी शोक सभा होणार आहे. या शोक सभेच्या स्टेजवर फक्त देशमुख कुटुंबीय असतील. त्या ठिकाणी कुठलीही संघटना, राजकीय व्यक्ती, संस्था त्यांनी त्या ठिकाणी नसणार आहेत. प्रांत अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं जाईल. देशमुख कुटुंबीय या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याबरोबर इतरांनी कुणीही जाऊ नका, त्यांच्याबरोबर फोटो काढू नका, सेल्फी काढू नका. ही निषेध सभा आहे, आपण निषेध करत आहोत याचं भान ठेवा. त्यामुळे देशमुख कुटुंबियांच्या बरोबर आतमध्ये या ठिकाणी कुठल्याही पुरुष मंडळींनी त्या ठिकाणी जायचं नाही. फक्त काही महिला, ठराविक महिला त्या ठिकाणी त्यांना ते दाखवण्यासाठी त्या ठिकाणी पुढे जातील. बाकीच्या महिला बाहेरच थांबतील. मोर्चा सुरू झाल्यानंतर प्रथम स्थानी देशमुख कुटुंबीय, त्यांच्या पाठीमागे महिला आणि त्यानंतर पुरुष मंडळी. आणि आपली शोकसभा 3 हत्ती चौक, बारामती नगर परिषदच्या समोर त्या ठिकाणी आपली सांगता शोकसभा होणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा स्टेजवर कुठलीही राजकीय व्यक्ती, संस्था, संघटना, मंडळ यापैकी कोणीही त्या ठिकाणी जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. फक्त देशमुख कुटुंबीय स्टेजवर असतील. परत एकदा रिक्षाच्या माझ्या डाव्या बाजूला जी मंडळी आहेत त्यांनी उजव्या बाजूला या. दूध संघाच्या बाजूला या. नेक्साच्या समोर, हॉटेल स्नेहाच्या समोर या. महिला पुढे त्या ठिकाणी निघणार आहे, त्यामुळे सर्व मंडळींनी या बाजूला या. देशमुख कुटुंबियांच्या बरोबर फक्त महिला आतील बाजूला जातील. पुरुष मंडळींनी त्या ठिकाणी जाऊ नका. देशमुख कुटुंबीय या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याबरोबर कोणी फोटो काढू नका, सेल्फी काढू नका. ही निषेध सभा आहे, याचं भान ठेवा. मोर्चामध्ये काळे झेंडे घेतलेली मंडळी पुढे असतील. पाठीमागे मध्यभाग या ठिकाणी काळे झेंडे असतील. आपल्या त्यानंतर या ठिकाणी मोर्चामध्ये या ठिकाणी आपण ज्या घोषणा देणार आहोत त्या घोषणा परत एकदा आपल्या सर्वांसाठी. संतोष देशमुख यांना, संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा, आरोपींना फाशीची शिक्षा. अमर रहे, अमर रहे संतोषांना, अमर रहे, अमर रहे, अमर रहे संतोषांना, अमर रहे. धन्या मुंडेचा राजीनामा, धन्या मुंडेला आरोपी केलंच पाहिजे, धन्या मुंडेला आरोपी केलंच पाहिजे. धन्या मुंडेची आमदारकी रद्द करा, रद्द करा. धन्या मुंडेची आमदारकी रद्द करा, रद्द करा. अशा या घोषणा आपण त्या ठिकाणी द्यायच्या आहेत. सर्व धर्मीय सर्व जातींसाठी या ठिकाणी आपण मोर्चाचं आयोजन करत असताना सर्वांनी आचारसंहितेचं पालन करायचंय. आचारसंहितेचं पालन करत असताना या ठिकाणी सर्व धर्मीय सर्व जातींसाठी मोर्चा होत आहे, याचंही सर्वांनी भान ठेवा. कुठली संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे, संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. अमर रहे, अमर रहे संतोषांना, अमर रहे. धन्या मुंडेला आरोपी केलंच पाहिजे, धन्या मुंडेला आरोपी केलंच पाहिजे. धन्या मुंडेची आमदारकी, धन्या मुंडेची आमदारकी. संतोष अण्णा देशमुख यांना आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. देशमुख कुटुंबाच्या व्यतिरिक्त आतमध्ये कोणीही जाऊ नका.
फक्त या ठिकाणी महिला जातील. सर्वांनी बाहेर थांबा. देशमुख कुटुंबियांच्या बरोबर सेल्फी फोटो काढायचा कोणीही प्रयत्न करू नका. ही निषेध सभा याचं भान ठेवा आणि देशमुख कुटुंबियांच्या बरोबर आतमध्ये कोणीही जाऊ नका. संतोष देशमुख यांना आरोपींना फाशीची शिक्षा. अमर रहे, अमर रहे. धन्या मुंडेंना आरोपी, धन्या मुंडेची आमदारकी, धन्या मुंडेची आमदारकी. आता या महिला पुढे राहतील. 16 पुरुष मंडळी रिक्षाच्या पाठीमागे रिक्षा येऊन रिक्षा पुढे लावून आणि पाठीमागील बाजूला देशमुख कुटुंबीय, त्यांच्या पाठीमागे महिला. सर्वांनी रिक्षाच्या बॅक साईडला या. आता रिक्षा आम्ही बोलवतोय. सर्व पुरुष मंडळी रिक्षाच्या बाजूला. त्यांच्या घरचे पुढे राहतील आणि त्यांच्या बरोबर महिला राहतील. मोबाईल चला जागा करा. पुढे चल जवळ थांब. ना थोडस आज धनंजय मुंडे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांच्या मतदारसंघात त्यांच्या गावात आलाय. पक्षाच्या अध्यक्षांना काय सांगणार? मी आज खरं तर जी बीड जिल्ह्यातली पार्श्वभूमी आहे गुन्हेगारीची त्या संदर्भात मी थोडं स्पष्टीकरण देतो. बीड जिल्ह्यामध्ये जी कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये जो हत्या झाली त्याच्या अगोदरचा कालखंड असा होता की कुठलीही गोष्ट जी चुकीची झालेली ती वेळेत तिच्यावर ताबा मिळवला नाही, चुकीला चूक म्हणलं गेलं नाही. म्हणून जी गुन्हेगारी जी तिथं वाढलेली आहे, जे अपहरणाचे प्रकार वाढलेले आहेत, या हत्या होण्या अगोदर जे स्टोअर इन्चार्ज आहेत शिंदे साहेब आणि स्टोअर मॅनेजर त्यांना अपहरण केलं होतं 28 मेला. त्यावेळेस जर ॲक्शन घेतली असती यंत्रणेला तर ह्या पुढच्या कुठल्याही घटना घडल्या नसत्या किंवा तिथे जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला राजकीय पाठबळ पण दिलं गेलेलं होतं. हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंबियांना सांगायच्या आणि त्या ऐकायच्या यापेक्षा प्रत्येकानं आपल्याला जे काही भूमिका आहे आपली किंवा आपले जे काही अधिकार आहेत ते जर राबवले, ते जर प्रत्यक्षात आणले तर ह्या गुन्हेगारीला कायमचा आळा बसेल एवढंच मी इथून बोलतो. दादा, खरं तर जवळपास 3 महिने पूर्ण होत आहेत या घटनेला, मात्र अद्यापही एक आरोपी फरार आहे आणि तारखा सुरू होणार आहे. काय अपेक्षा आहे सर यावरून? ही जी टोळी होती ती सराईत गुन्हेगारांची टोळी होती आणि ही पोलिसांसोबत सर्रास वावरत होती. तुम्ही काही CCTV फुटेज देखील बघितलेले आहे. 307 मध्ये फरारी असणारा आरोपी हा जो कृष्ण आंधळे आहे तो मागच्या 2 वर्षापासून फरार आहे. तरी पण केज पोलीस आणि धारूर पोलिसांत तो सर्रास त्याचा वावर होता. पोलिसांकडूनच जर त्याला अभय मिळत होतं तर तो कुणाला भेटणार आहे दुसऱ्या? जर तो यंत्रणेला घाबरत नाही तर तो लोकांना, सर्वसामान्याला, आमच्यासारख्या लोकांना थोडंच घाबरणार आहे. तर तीच त्यांचीच जिम्मेदारी आहे की ज्या ठिकाणी
त्याचा ठिकाणा होता, ज्या ठिकाणी त्याला पोचलं गेलं होतं त्याच लोकांनी त्याला शोधलं पाहिजे आणि त्याला शिक्षा दिली पाहिजे. आतापर्यंत जे तपास पूर्ण करून जे चार्जशीट आलेले आहे त्याच्यावर समाधान आहे का तुम्ही? अजून सगळा पूर्ण 1578 पानाचं ते चार्जशीट आहे. त्याचा सगळा अभ्यास होणं हे वकील आणि आम्ही याला सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे. जो तपास 3 महिन्यामध्ये सगळ्या यंत्रणा राबवून केलेला आहे, आपल्याला अभ्यासणं खूप कठीण गोष्ट आहे. तरी पण आता जे काही राहिलेला भाग 2 आहे, जे सप्लिमेंटरी चार्जशीट होणार आहे, त्याच्यामध्ये देखील काय काय होणार आहे त्याच्याकडे सुद्धा बघणं हे म्हणजे गांभीर्याचं राहणार आहे. सप्लिमेंटरी चार्जशीट होणार असं तुम्ही सांगता, काय असं अपेक्षित आहे? या लोकांना ज्यांनी राजकीय पाठबळ दिलं, ज्या लोकांना ज्यांनी पोचलं, जे आरोपी त्यांना फरार केलं, त्यांना चुकीच्या कामाला त्यांनी अभय दिलं, या लोकांची नावं ह्याच्यात आली पाहिजेत. मग ते किती मोठी असो आणि त्यांना ही शिक्षा झाली पाहिजे. वैभवीताई, खरं तर तुझा देखील जबाब जो आहे तो घेतला गेलेला आहे. संवाद होत आहे. काय तू काय जबाब दिलेला आहे? इथे काय घटना घडली? बारामतीच्या मोर्चामध्ये माझ्या वडिलांची जी माणुसकीच्या दृष्टीने जी हत्या झाली आणि बीड जिल्ह्यातील जी वाढणारी गुन्हेगारी आहे, आमचा फक्त म्हणजे आम्हाला कुणावर राग नाही आहे, द्वेष नाही आहे. फक्त आम्हाला एवढं वाटतं की माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना सुद्धा यामध्ये सहआरोपी करावं आणि ठरलेलं आहे. समाज सगळं त्या शिवाजी महाराज 15वा पुरस्कार असेल बघा. हो 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 आणि सगळ्या पुरस्काराचे फोटो बी आहेत आपल्याकडे बघा. नाही थोडंसं गेलं ना बाहेर बारामतीमध्ये मीडियावाले नाही करतात आपल्या
पत्रकार बांधवांना बसायचंय तुम्ही तर टेम्पोमध्ये पत्रकार बांधवांसाठी आपण व्यवस्था केली तुमची कॅमेरे ठेवण्यासाठी. घे पुढं पुरुषांनी पुढे जाऊ नका. पुरुषांनी रिक्षाच्या पाठीमागे यायचंय. सर्व पुरुष मंडळी महिला झाल्यानंतर पाठीमागे यायचं आहे. पुरुष मंडळींनी पाठीमागे रिक्षाच्या पाठीमागे जा. महिलांची रान संपल्यानंतर सर्व पुरुष मंडळींनी सहभागी व्हायचं आहे. तिकडे आपण काटा नीट करायला टाकतो ना काटा त्या दुकानापाशी ये पटकन. हा बोला. हा मॅडम तू गर्दीमध्ये ना कसं गर्दीमध्ये ना मागाची धक्काबुक्की झाली हो त्याच्यामुळे ते झालं सर. धक्काबुक्की झाली त्याच्यामुळे कचरे तुमची साखळवाल्यांचे मागे जा की मोबाईल दादा थोडं खाली का की आरोपींना फाशीची शिक्षा. आरोपींना फाशीची शिक्षा. अमर रहे, अमर रहे, अमर रहे. धने मुंडेची आमदारकी, धने मुंडेची आमदारकी. अरे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. संतोष देशमुख
आमदारकी झालीच पाहिजे, धनंजय मुंडेची आमदारकी झालीच पाहिजे. अमर रहे, अमर रहे संतोष अण्णा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे संतोष अण्णा, अमर रहे. जय भारत, जय भारत. संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा अमर रहे, अमर रहे संतोष अण्णा, अमर रहे. दाया मुंडेच्या आमदारकी रद्द झाली पाहिजे, दाया मुंडेला आरोपी केले पाहिजे, या घोषणा पण द्यायच्या आहेत. आता सुंदर देशमुख यांना न्याय पाहिजे. अमर रहे, दाया मुंडेची आमदारकी या ठिकाणी पुन्हा एकदा जे नवीन लोक आलेले आहेत सर्वांना सर्व जातींचा हा मोर्चा आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, या घोषणा आपण या ठिकाणी डायरेक्ट धर इकडे 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 आत ये. फाशीची शिक्षा खाल्लं काय खाल्लं वर जा, वर जाईल का त्याच्यावर त्याला जाईल का आपण बघतो की संतोष धनंजय मुंडेची आमदारकी झालीच पाहिजे, धनंजय मुंडेची आमदारकी झालीच. अमर रहे, अमर रहे संतोष अण्णा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे संतोष अण्णा. धनंजय मुंडेची आमदारकी, धनंजय मुंडेची आमदारकी. पुढे घे म्हणा, पुढे घे म्हणा. या स्वतः मोर्चामध्ये सहभागी झाले आणि या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांना अनेक संघटना संतोष देशमुख यांना आरोपींना फाशीची शिक्षा, आरोपींना फाशीची शिक्षा. अमर रहे, अमर रहे. विशेष म्हणजे संतोष देशमुख अमर रहे अशा प्रकारच्या घोषणा देखील या ठिकाणी दिलेल्या जातात. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढत असताना या ठिकाणी बारामतीमध्ये मोर्चाच्या माध्यमातून सगळं पब्लिक सहभागी झालं असल्याचं आपल्याला पाहायला संतोष देशमुख यांना संतोष देशमुख यांना अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आरोपींना फाशीची शिक्षा, आरोपींना फाशीची शिक्षा, आरोपींना फाशीची शिक्षा. धनंजय मुंडेची आमदारकी, धनंजय मुंडेची आमदारकी, धनंजय मुंडेला आरोपी, धनंजय मुंडेला आरोपी. हे पहा, सर्व पुरुष मंडळीला विनंती, तुम्ही रिक्षाच्या मागे चालायचे, कृपा करून सहकार्य करा. सर्व पुरुष मंडळींनी रिक्षाच्या मागे चालवायचे. हा निषेध मोर्चा आहे, त्यामुळे सर्वांनी आचारसंहितेचं पालन करा. सर्व पुरुष मंडळीला विनंती, आपण रिक्षाच्या मागे चालायचं आहे आणि सहकार्य करायचं आहे. त्याचबरोबर अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. धनंजय मुंडेची आमदारकी,
मंडळी रिक्षाच्या पाठीमागे सदा सर्व पोलीस मंडळी रिक्षाच्या पाठीमागे राहा. सर्व भाडे रिक्षाच्या पाठीमागे राहा. मंडळाची आमदारकी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख आरोपींना शिक्षा आरोपींना शिक्षा आरोपींना शिक्षा. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे, आमदारकी पाहिजे अशा प्रकारच्या मोर्चा आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत असताना आपल्या ज्या घोषणा त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही घोषणा आपण द्यायच्या नाहीत. आता हा मोर्चा गांधी चौकाकडे जात आहे. गांधी चौकामधून विक्रम चौक, शिवाज चौक आणि त्यानंतर संता शोकसभा 3 हत्ती चौक या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी व्यासपीठावर फक्त देशमुख कुटुंबीय यांच्या व्यतिरिक्त कोणी नसणार आहे. देशमुख कुटुंबियांच्या बरोबर कोणीही फोटो सेल्फी काढायचा प्रयत्न करू नये. हे आपल्याला दिसत आहेत. पुरुष मंडळी पुढील बाजूला पुरुष मंडळी सर्वांनी पाठीमागे या. पुढील बाजूला पुरुष मंडळी सर्वांनी पाठीमागे या. हे पहा महिलांच्या बरोबर चालणारे सर्व पुरुष मंडळांना विनंती कृपा करून तुम्ही रिक्षाच्या मागे चालायचं आणि सहकार्य करायचं. अशा प्रकारची मागणी हा निषेध मोर्चा आहे. आपण आचारसंहितेचा भंग करू नका, शिस्त पाळायची आहे. आता या मोर्चाला आरोपींना फाशीची शिक्षा आरोपींना फाशीची शिक्षा गणेश मंडळ आरोपी गणेश मंडळ आरोपी गणेश मंडळाची आमदारकी गणेश मंडळाची आमदारकी झालेले आहेत. अमर रहे अमर रहे संतोषांना अमर रहे अमर रहे अमर रहे संतोषांना अमर रहे. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. गणेश मुंडेची आमदारकी रद्द करा. गणेश मुंडेची आमदारकी मला फक्त माईक दे आणि तू अमर रहे अमर रहे अमर रहे गणेश मुंडेची आमदारकी त्यांच्या हत्येतल्या आरोपींना शिक्षा मिळावी या मागणीसाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी सूचना आहे. जे नवीन यामध्ये सहभागी होतात, हा सर्वधर्मीय सर्व जातीतला हा मोर्चा आहे. या मोर्चामध्ये कुठलीही राजकीय व्यक्ती, संस्था, संघटना, मंडळ, संघटना हे सर्वजण एक आहेत. याची सर्व सहभागी होत आहेत. त्यामुळे घोषणा ज्या आपल्याला दिल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर घोषणा आपण द्यायच्या नाहीत. ज्या घोषणा आहेत ते पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगतो. त्याच पद्धतीने सर्वांनी घोषणा द्यायची. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. अरे मुंड्याची आमदारकी अरे मुंड्याची आमदारकी अरे मुंडेला आरोपी अरे मुंडेला आरोपी देशमुख कुटुंबियांच्या बरोबर कोणी फोटो काढू नका, सेल्फी घेऊ नका. एक लक्षात घ्या, निषेध सभा आहे. निषेध आपण करतो. जी पुरुष मंडळी आहे त्या सर्वांनी पाठीमागे या. देशाच्या पाठीमागे या पुरुष मंडळी. त्या ठिकाणी प्रेस सेक्रेटरी यांच्याशिवाय इतर कोणी थांबू नका. प्रमुख मागणी आहे की प्रेस रिपोर्टरशिवाय संतोष देशमुख यांच्या हत्येत असलेल्या प्रेस रिपोर्टरशिवाय इतरांनी त्या ठिकाणी कुठे थांबू नका. याशिवाय माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा हत्येत त्यांना देखील सर्व मंडळी देशाच्या पाठीमागे या. या आंदोलकांची मागणी आहे. आरोपींना फाशीची शिक्षा आरोपींना फाशीची शिक्षा गण्या मुंडेला आरोपी गण्या मुंडेला आरोपी गण्या मुंडेची आमदारकी गण्या मुंडेची आमदारकी सर्व धर्मीय सर्व जातींचा निषेध
पुढे गर्दी होईल आता. संतोष अण्णा देशमुख यांना तर एवढं कवर आरोपींना फाशीची शिक्षा, आरोपींना फाशीची शिक्षा. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आमदारकी, आमदारकी, नऱ्या मुद्द्याला आरोपी, नऱ्या मुद्द्याला आरोपी, नऱ्या मुद्द्याला आरोपी. संतोष अण्णा देशमुख यांचे कुटुंबीय स्वतः सहभागी झालेले आहेत. या पुढील बाजूला मोर्चाच्या पुढे जे आहेत त्यांच्या पाठीमागे सर्व महिला, त्यानंतर रिक्षाच्या पाठीमागे सर्व पुरुष मंडळीला, रिक्षाच्या पाठीमागे सर्व मंडळ, संघटना हे सर्वजण समान आहेत. हा मोर्चा सर्व धर्मीय, सर्व जातींचा आहे, त्यामुळे या ठिकाणी सर्वजण समान आहेत. व्यासपीठावर फक्त देशमुख कुटुंबीय असतील, त्यांची कन्या वैभवी, त्यांचे बंधू धनंजय आणि इतर जे आलेले आहेत ते फक्त व्यासपीठावर असतील. फक्त या ठिकाणी आमच्या ज्या 3 ताई आहेत हे मनोगत व्यक्त करण्यात येईल, त्यानंतर प्रांताधिकाऱ्याला निवेदन दिलं जाईल आणि सर्वांनी मसाजोगचे गावकरी आलेले त्यांना विनंती, त्यांनी पुढे येते, कुटुंबीय फक्त वर बसतील. सर्वांनी 1-2 मिनिट मोबाईल बंद करा. प्रथमतः या ठिकाणी आपण स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली वाहणार आहोत. सर्वांनी आपले चप्पल, बूट्स. एक आदर्श सरपंच ज्यांच्या बोलण्याने दगडालाही पाझर फुटावा असा तो प्रेमळ आवाज. जिथं जिथं अन्याय झाला तिथं तिथं रणांगणातील एका शूरवीराप्रमाणे डरकाळी फोडणारा आमचा वाघ होता, वाघ. परंतु तो 9 डिसेंबरचा काळा दिवस आम्ही कोणीच विसरू शकत नाही. अण्णा, ऐकताय ना तुम्ही? ओ अण्णा, माझा आवाज ऐकू येतोय ना तुम्हाला? आज इथं हजारोंच्या संख्येने अनेक जाती धर्माचे लोक जमलेले आहेत. अण्णा, तुमचे फोटो पाहिले तरी सुद्धा काहीच चिरते हो. अण्णा, एखाद्या गाईच्या वासराचे जसे मोकाट कुत्री लचके तोडतात तसे तुमचे लचके त्या माणसातील कुत्र्यांनी तोडले. कशी लाज वाटली नाही त्यांना, कशी माणुसकी दिसली नाही. त्यांना नव्हते का आईबाप, त्यांना नव्हता का संसार, त्यांना नव्हती का लेकरं बाळ? असे कसे वागू शकतात ते? आजही हा प्रश्न आम्हाला सतावतो आहे. त्या भिंतींना सावरणारे हात आज नाहीसे झाले होते. मायबाप हा फक्त खून नाही
तर त्या नराधमांनी मानवतेचा गळा घोटला आहे. गावातील लोकांचा रोजगार जाऊ नये म्हणून या गुंड लोकांच्या समोर ठामपणे उभा राहून विरोध करणारा आमचा अण्णा आज आमच्यात नाही. अरे काय केलं होतं माझ्या अण्णाने? काय गुन्हा केला होता? आपल्याच गावातील एका गरीब वॉचमनवर होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी आपला अण्णा लढाई देत होता. काय फळ मिळालं त्याच्या लढाईला? आमचा अण्णा कोण्या एका जातीसाठी ही लढाई लढत नव्हता, तर मानवतेसाठी ही लढाई लढत होता. गोरगरिबांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढत होता. परंतु हाल हाल करून मारला आपल्या अण्णाला या राक्षसांनी. काय चुकलं होतं आपल्या अण्णाचं म्हणून एवढे हाल केले? अहो, एखाद्या जनावराला सुद्धा एवढी घाण वागणूक कोणी देत नाही. अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आजवर अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. परंतु अण्णाला मारताना त्या नराधमांनी जे नीच कृत्य केले आहे, त्या कृत्यासाठी ही समस्त जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. त्या कुत्र्यांनी कल्पने येऊन माझ्या अण्णावर झडप घातली. अरे जर एवढाच दम होता तर एक एक करून यायचं होतं. तुमच्या 7 पिढ्यांना पुरून उरला असता आमचा एकटा अण्णा. त्यांना एवढं मारलं, त्यांचे इतके हाल केले की शेवटी ते बेशुद्ध झाले. आणि मग त्यांच्या अंगावरचे कपडे काढले. कपडे काढत असताना त्याचे फोटो काढले. हसत हसत सेल्फी काढले. त्यांच्या अंगाची चाळण केली हो, चाळण. त्याचा गळा आवळला गेला. एवढंच काय, तर सगळं करून झाल्यानंतर त्याचा जीव जात होता. तो ओरडत होता, माझे हात पाय तोडा पण माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत राहू द्या, माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत राहू द्या. पण त्या लोकांना थोडी सुद्धा दया आली नाही. अण्णा प्यायला पाणी मागत होते तर त्यांच्या अमानवी त्या आरोपींनी त्यांच्या तोंडावर लघवी केली. सांगताना डोळ्यात पाणी येत आहे. काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला, काय वाटत असेल या लेकीला? दुःखाचा डोंगर कोसळला असेल. शब्द संपलेत त्यांच्या अमानवी अत्याचाराबद्दल भावना व्यक्त करताना. आमचा या न्यायपालिकेवर संपूर्ण विश्वास आहे. आमच्या अण्णाला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी या जनतेची मागणी मी प्रशासनाकडे विनंती करते. शेवटी एकच सांगेन, घरात भाकरी थापणारे हात जेव्हा हातात तलवार घेऊन मैदानात उतरतात ना, तेव्हा इतिहास घडलेला आहे. आम्हाला मैदानात उतरायला लावू नका, नाहीतर ही जिजाऊंची, आई रमाईंची, अहिल्या देवीची, सावित्रीची लेक आहे. आम्हाला सांगावं लागणार नाही की आरोपींसोबत कसं वागलं पाहिजे. आता ही लढाई केवळ देशमुख कुटुंबियांची राहिलेली नाही, तर समस्त महाराष्ट्रातील जनतेची आहे. प्रत्येक आईची आहे, भावाची आहे, पत्नीची आहे आणि या महाराष्ट्रातील हरेक लेकीची आहे. जे लोक अजूनही भिंतीत बसून स्वतःला सुरक्षित समजत असतील तर एक लक्षात ठेवा, दुसऱ्यांचं घर जळताना बघणाऱ्यांना उद्या त्या रांगेत तुमचंही घर आहे हे विसरू नका. उद्या त्या रांगेत तुमचंही घर आहे. अरे आम्ही तलवारी सोडल्या पण हे हात तलवारी चालवायला विसरले नाहीत. आम्ही नांगर सोडले पण जमीन पडायला विसरलो नाही. रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे. डोळ्यातला निखारा लाल बुंद आहे. पोलादी मुठीत हत्तींचे बळ आहे. कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे. कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे.
हॅलो. यानंतर स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू धनंजयजी देशमुख. खर तर या ताईंनी जे मांडलंय त्यापुढे मला काय बोलावं कळणं झालंय. जे काही इतिहास भूगोल सगळं समजलं. माणसाला कशा पद्धतीने मारलंय, आपल्याला न्याय घ्यायचा आहे का? तर मी विचारतोय, आपल्याला न्याय घ्यायचा आहे का? आपल्याला न्याय घ्यायचा आहे तर आपण फक्त न्याय मागणारे आहोत. न्याय देणारे कोण आहे? इथलं सरकार आहे. तर आपण सगळ्यांना विनंती करायची आहे. मी विनंती करतोय मुख्यमंत्री साहेब आणि 2 उपमुख्यमंत्री साहेब. मी खरं तर आज वेगळं बोलणार होतो, पण आता मला महत्वाचं कळलंय की इथं बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट माहित नाही की तिथं बीड जिल्ह्यात नेमकं घडलंय काय, तिथली कायदा व सुव्यवस्था नेमकी आहे काय, आणि हे याचं कारण आहे काय हे आपल्याला कुणालाच माहित नाही. म्हणून मी बाकीचं सगळ्यांना सर्वश्रुत आहे, सगळा घटनाक्रम माहित आहे, परंतु तिथली शासन व्यवस्था, तिथं जे काही राजकीय आश्रयापोटी काही कामं केले जातात, राजकीय पाठबळ कोणत्या कामासाठी दिलं जातं, आणि एका गरीब सरपंचाला, एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला, एका समाजसेवकाला, एका गरीब कुटुंबातील सगळ्या परिवाराला, एका छोट्याशा गावात एकदम सुखासमाधानानं आणणाऱ्या माणसाला कशा पद्धतीने संपवलं गेलं, कुणामुळे संपवलं गेलं, याविषयी मला बोलणं महत्वाचं वाटतंय. तर माझे हात जोडून विनंती आहे, मी न्यायाची भीक मागतोय. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, तुम्ही आज एकदम गांभीर्याने ही गोष्ट घ्या. 28 मे 2024 ला ही पहिली घटनेची सुरुवात झाली. एका उच्चपदस्थ व्यक्तींना आवादा कंपनीच्या दोन्ही मॅनेजर आणि स्टोर इन्चार्जला अपहरण करून याच लोकांनी एका काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन गेले आणि अपहरण करून त्यांना जे काही त्यांची काही मागणी असेल ती मागणी पुढे झाली का नाही माहित नाही, परंतु या गोष्टीची दखल घेऊन त्या कंपनीनं 29 मेला यांच्यावर FIR दाखल केला. परंतु त्याच्यात ज्या दोघांनी अपहरण केलं होतं एकाच व्यक्तीचं त्याच्यात स्पष्ट नाव आहे आणि एक इतर आरोपी आहे, त्याचा कुठेही तपास झाला नाही. म्हणजे आरोपीला कळून चुकलं की आपलं काहीही होत नाही. त्याच अनुषंगाने पुढं ज्या कार्यालयात याच्यातला जो सूत्रधार आहे वाल्मिक कराड, पहिल्यांदा नाव घेलो मी, ज्या सूत्रधाराने जे काही खाली आदेश दिले, जे काही खाली सूचना दिल्या काय करायचंय ते, त्या सूचनेप्रमाणे या सगळ्या लोकांनी हे जे काही 29 नोव्हेंबरला जे काही खंडणी मागण्यासाठी हे गेले, खंडणी मागितली, तरी देखील तिथं काय झालं, कुठलाही गुन्हा रजिस्टर झाला नाही. हे सगळे लोक पोलीस स्टेशनला गेले पण तिथं कुठलाही गुन्हा झाला नाही. आज मला हे म्हणायचंय की जर जिथल्या तिथं सगळे गुन्हे नोंद केले असते तर पुढच्या घटना झाल्या नसत्या. एवढ्यावर हे लोक थांबले नाहीत. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन होता, त्या दिवशी हे परत लोक, या टोळीतले हे 8 जण हे परत आवादा कंपनीवर आले. परत एका दलित बांधवाला अमानुषपणे मारहाण चालू केली. तो किंचाळत होता, तो लाट्याने मार खात होता. म्हणून गावातल्या एका व्यक्तीने फोन केला संतोष अण्णा देशमुख यांना की अशी इथं घटना घडली आहे, इथं या. तो सोडवायला गेला, भांडण सोडवताना ह्याला मारलं. गावातल्या लोकांनी त्या आरोपींना म्हणजे हातापाई झाली. तो अशोक सोने नावाचा दलित बांधव हा दुपारी 1 वाजेपासून ते 10:30 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये भीक मागत होता की माझा FIR घ्या, माझी म्हणजे माझा जी काही मला शिकायत करायची आहे, जे काही मला FIR द्यायचं आहे ते घ्या. तर घेतली नाही. का घेतली नाही तर यांना हे राजकीय पाठबळ मिळालं होतं. ह्या जे 1 नंबरचा आरोपी आहे, बीड जिल्ह्यात अशी गोष्ट आहे की आरोपी सांगेल त्याच्यावर FIR होणार आणि आरोपी ज्याच्यावर नाही सांगेल, म्हणजे ज्या गोष्टी आरोपी सांगेल त्या गोष्टी या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत होत होत्या. मुख्यमंत्री साहेबांनी जे कर्तव्यदक्ष कावत साहेब आहेत त्यांची नेमणूक केली, परंतु खालची लोक अजून तसेच आहेत. ते अॅट्रॉसिटी घेतली असती तरी देखील हा गुन्हा घडला नसता. आणि संतोषांना तिथे गेले म्हणून वरून आदेश आला. वरून आदेश काय स्वतः दिला नाही, यांना राजकीय पाठबळ आहे. याच्यातून मला एक सांगायचंय की जर जिथल्या तिथे गोष्टी झाल्या असत्या तर ही घटना घडली नसती. घटना घडल्यावर सुद्धा बघा तुम्ही, मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि आता परत 2.5 महिन्यानं तोच घटनाक्रम चालू झालाय. जी गोष्ट पहिल्या दिवशी करायचीच नाही ती केली आणि 2.5 महिन्यानं ती काढली. त्याच्यामुळे समजून घ्या मला काय म्हणायचे, ते राज्यकर्ते सगळे जे काही उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत,
की आता तरी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करा, जेणेकरून आमच्या बीड जिल्ह्याला न्याय भेटेल आणि आम्ही कुठेतरी तिथं सुख समाधानानं जे काही राहिलेलं आयुष्य, आज देखील सगळं वातावरण भीतीयुक्त आहे, खूप भयानक पद्धतीनं तिथं आहे आणि आम्ही कुठपर्यंत लढणार आहोत. आम्हाला सगळ्या गोष्टीची एक खूप मोठ्या प्रमाणात भीती आहे. यांचं खूप मोठं जाळं आहे गुन्हेगारीचं, खूप गुन्हेगारी वाढलेली आहे. त्याच्यावर प्रामुख्याने सगळ्यांनी विचार करावा. मला जास्त काही बोलता येणार नाही, कारण का मला काल प्रश्न विचारला पत्रकारांना की हे तुम्ही 3 महिने कसं सावरलात, तर त्याचं उत्तर माझ्याकडे असं होतं की मी कुणाला सावरलं नाही, कुटुंबाला सावरलं नाही. या सगळ्या 18 पगड जातीतील लोकांनी, सर्व धर्मीय लोकांनी, समाजाने कुठंतरी आम्हाला सावरलेलं आहे. म्हणून आम्हाला कुठेतरी लढायची, न्याय मागण्याची हिंमत होत आहे. तसेच तुम्ही आमच्या सोबत कायमस्वरूपी राहा. आमच्याकडून कुठलीही गोष्ट चुकणार नाही, आपणही चुकणार नाही. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, शाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा वारसा आहे, त्यावर आपण न्यायाच्या भूमिकेत आहोत. आपण न्याय मागून घेऊ आणि न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पण अजून ज्या जिल्ह्यामध्ये काही प्रकार आहेत सध्या चालू, जेल प्रशासनानं काय काम केलंय, त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठं हस्तक्षेप केलाय, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत. ज्या गोष्टीचा हस्तक्षेप या प्रकरणात होते, मग उपमुख्यमंत्री साहेब त्या गोष्टी तुम्ही काढून टाका, तुमचं काही नुकसान होणार नाही. याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो. तुम्ही सगळ्या ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत त्या काढून टाका, तुमचं काही नुकसान होणार नाही याची मी खात्री तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो आणि थांबतो. यानंतर आपण माननीय प्रांताधिकारी साहेब यांना जे निवेदन देणार आहे त्याचं वाचन होईल आणि त्यानंतर आपण प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार आणि त्यानंतर वैभवीताई आपले विचार मांडणार आहेत. तर प्रांताधिकारी श्रीयुत वैभव नावडकर साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिले जाते, त्याचं वाचन या ठिकाणी आमच्या ताई करतायत. मराठा क्रांती मोर्चा बारामती. निवेदन दिनांक 9 मार्च 2025. प्रति माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य मुंबई यांची. विषय मस्साजोगचे सरपंच कैलास यांचा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवून त्यांनी केलेल्या कृत्यांबद्दल त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कारवाई करण्याबाबत. महोदय, मस्साजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष पंडितराव देशमुख यांची दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पद्धतीने व पशूंनाही वर्तणूक दिली जात नाही अशी वर्तणूक देऊन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रस्तुत खटल्यातील आरोपींना कशाचेच भय राहिलेले नाही. त्यांचे कृत्य अत्यंत चीड आणणारे आहे. हत्या करताना त्यांची वागणूक राक्षसी प्रवृत्तीची होती. ही घटना व या घटनेचे फोटो समाजावर गंभीर परिणाम करणारे व दहशत पसरवणारे आहेत. अशा आरोपींना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आम्ही आपणाकडे खालीलप्रमाणे मागण्या करीत आहोत. 1. सदर गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांची सखोल चौकशी करून संपूर्ण तपासाअंती त्यांचा सदर गुन्ह्यामध्ये संबंध आढळून आल्यास त्यांना देखील सह आरोपी करण्यात यावे व फाशीची शिक्षा देण्यात यावी. 2. सदर आरोपींच्या विरोधातील खटला हा त्या जिल्ह्यातील न्यायालयात चालवला जाऊ नये, इतर जिल्ह्यात किंवा मुंबईमध्ये चालवला जावा, कारण सदर आरोपींची सदर जिल्ह्यामध्ये मोठी दहशत आहे. त्यामुळे ते साक्षीदारांवर दबाव निर्माण करू शकतात. 3. त्यांच्यावर दाखल झालेला खटला जलद गती कोर्टात चालवावा. 4. तपासामध्ये फरार आरोपीस तात्काळ अटक करून अन्य सह आरोपींच्या विरोधात देखील गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा. 5. सदर आरोपींना देण्यात येत असलेली जेलमधील शाही वागणूक बंद करावी. 6. सदर गुन्ह्यात अटक असलेल्या गुन्हेगारांना त्या जिल्ह्यामध्ये न ठेवता दुसऱ्या जिल्हा कारागृहामध्ये ठेवावे, जेणेकरून गुन्हेगार स्वतःचे गुन्हेगारी साम्राज्य चालवू शकणार नाहीत. 7. जास्तीत जास्त पुरावे देऊन त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याकरिता योग्य ती कारवाई करावी. तसेच जनमानसाच्या असणाऱ्या भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्यात ही विनंती.
आपले विनीत मराठा क्रांती मोर्चा बारामती व समस्त सर्वधर्मीय बारामतीकर. वरती माननीय प्रांत अधिकारी साहेब यांना या ठिकाणी हे आपण सर्व धर्मीय सर्व जातीमधील समस्त बारामतीकरांच्या वतीनं या ठिकाणी आपण हे निवेदन माननीय प्रांताधिकारी साहेब यांना या ठिकाणी आपण देत आहोत. फाशी द्या, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी वैभवीताई या ठिकाणी विचार मांडणार आहेत. त्यानंतर वंदे मातरम होणार आहे आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तर स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची कन्या वैभवीताई या ठिकाणी आपले विचार मांडतायत. या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये. आणि आज आम्ही निशब्द झालोय. या ताईंचे सुद्धा खूप आभार, कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला. कारण की माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती, जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोग मध्ये. आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता, कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे, त्यांना इतकं हाल करून मारले. एका जर दलित बांधवाला जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणुसकीच्या नात्याने नाही तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या बांधवाला वाचवायला जात असतील तर त्याची शिक्षा इतकी मोठी जर आज या महाराष्ट्रात भेटत असेल तर म्हणजे कोणी दुसऱ्यासाठी कधी पाऊलच उचलणार नाहीये. म्हणून माझी विनंती आहे, माझ्या वडिलांची जी हत्या झाली आज खरंच माझ्या वडिलांनी म्हणजे माझे वडील जरी यांनी माझ्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा जरी हात यांनी तोडले असतील, पण खरंच मी महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार मानते. त्यांनी सगळीकडून आम्हाला या कुटुंबाला, देशमुख कुटुंबाला नाही तर देशमुख या मसाजोगला यांनी तुम्ही सर्वांनी हात दिलाय, तर त्याच्यामुळेच हा न्यायाचा लढा पुढे आलाय. आणि जसं चाचांनी काही आमच्या जिल्ह्यातील क्रम सांगितला की प्रशासनातील लोक असतील किंवा इतर असतील, माझी म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की जरी तुम्हाला याबाबत काही माहीत नसेल किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील यामागील घटनाक्रम कसा आहे, तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलं तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्यासह आमच्याकडे गोष्टी आहेत, त्यात आम्ही नक्की तुम्हाला देऊ. आज मी मोर्चात बघितलं लहान लहान मुलं देखील आमच्या पुढे चलत होते आणि खरंच प्रशासनाला आणि सरकारचे डोळे कधी उघडणार. लेकरं सुद्धा रस्त्यावर येऊन माझ्या वडिलांसाठी न्याय मागतायत. याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या देशमुख कुटुंबासाठी आणि या मसाजोगकरांसाठी काहीच नाहीये. जसं आज ते लेकरं या मोर्चात येऊन माझ्या वडिलांना न्याय मागत होते, तसंच आमच्या घरातील आद्विक सुद्धा म्हणतोय की अण्णा आल्याशिवाय मी शाळेत सुद्धा जाणार नाहीये. ज्यावेळेस तो धिंगाणा घालतोय, उन्हात फिरतोय, त्यावेळेस त्याला आई म्हणते आद्विक मी तुला मारेल. तो सतत आईला सांगतोय आई तू कशी आहेस, मला अण्णा कधीच मारत नव्हते आणि मी अण्णा आल्याशिवाय कधीच शाळेत जाणार नाहीये. त्या दिदींनी खरंच खूप छान माझ्या वडिलांचं कार्य समजून सांगितलंय. पण त्याच कार्यातील एक मी सांगते की बाजारपेठेमधील बाजारकरांना पाऊस आल्यावर तिथे बसायला जागा नव्हती. त्यांचे कपडे भरत असल्यामुळे जे ब्लॉक असतात ते आमच्या बाजारपेठेत स्वतः पप्पांनी, चाचांनी आणि गावकऱ्यांनी मिळून बसवलेत की जे पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेतील लोकांना बसायला हे होते आणि भाजीपाला खराब झाल्यामुळे गावातील लोक त्याला घेत नाहीयेत, तर भाजीपाला कसा विकणार, त्यांचं पोट कसं भरणार, त्यासाठी बाजारपेठेत सुद्धा जे ब्लॉक बसवलेत. आणि आमच्या घरातीलच म्हणजे आम्ही बघितलेली एक गोष्ट की ज्यावेळेस आमचं घर माळवत असेल त्याच्यातून ज्यावेळेस मुंग्या पडतायत तर माझे वडील आईला म्हणजे माझ्या आजीला सांगतायत अगं आई तर मुंग्या पडायलात, मी कुठं झोपू, तर आई म्हणते अरे तू खाली झोप ना, खाली आहे ना जागा. पण माझे वडील म्हणतात अगं त्या, आणि आई सांगते की त्या मुंग्याची पावडर टाक त्यांच्यावर म्हणजे त्या मुंग्या जातील.
पण माझ्या वडिलांचा खरंच स्वभाव असा कोणाचाच नाहीये. मी सांगते माझा सुद्धा स्वभाव त्यांच्यासारखा नाहीये. ते खूप वेगळे होते आणि त्यांचे विचार की त्यांनी त्या मुंग्यांना पावडर न टाकता त्या माळवदातून खाली येणाऱ्या मुंग्यांना तिथून चिकट टेप लावली, कारण की त्या मुंग्या मरतील जर त्या खाली आल्या तर आई त्यांच्यावर पावडर टाकेल. माळवदाला चिकटपट्ट्या लावून त्या मुंग्याची धार त्यांनी थांबवली आणि त्याच स्पॉटवर तिथे ते बसले. आणि खरंच आज मला याचं दुःख वाटतं की 9 डिसेंबरला जी झालेली घटना आहे त्या दिवशीचा मला पश्चाताप आज देखील होतो. ज्या दिवशी माझ्या वडिलांना अँब्युलन्स मधून आणलं गेलं त्या दिवशी म्हणजे मी ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार, मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता. पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत, त्यांना मेन कापडमध्ये आणलं होतं. त्यांनी खरंच इतक्या काय चुकी केली की त्यांच्यावर ही वेळ आली आणि माझ्याकडे त्यावेळेस सहनशीलता नसताना मी काही समजून न घेता खूप रडायला लागले, कारण की या माझ्या डोळ्यांना म्हणजे अश्रूंना बांधच नव्हता, ते वाहत होते. म्हणून गावकऱ्यांनी ते मला दाखवलं नाहीये. पण या गोष्टीची खरंच मला आज खंत वाटते. त्या दिवशी जरी मी संयम दाखवला असताना तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असता. या गोष्टीचा मी आज देखील खरंच मला त्यांचा लास्टचा सुद्धा चेहरा बघायला नाही भेटला, याचं मी खरंच दुःख मानते. इथून पुढे तरी ते आम्हाला दिसणार नाहीयेत, पण इथून मागचा त्यांचा जो प्रवास होता तो खरंच आमच्यासाठी खूप चांगला होता. त्यांनी जरी आम्हाला वेळ दिला नसला तरी जो तो वेळ आमच्यासाठी देत होते त्याच्यामध्ये ते खूप आनंदी होते. आणि जसं आज तुम्ही नारे लावतात, खरंच माझ्या वडिलांना न्याय हा मिळणारच, आपला विश्वास तर प्रशासनावर आहे. ताई तुमचा हे शब्द ना ऐकले ना आम्हाला फक्त आधी वाटायचं की हा महाराष्ट्र आणि भारत आमचा आहे, पण खरंच आज आम्ही आमच्या या डोळ्यांनी बघतोय आणि या कानांनी ऐकतोय की नाही खरंच हा महाराष्ट्र आपला आहे. जर आपण ही एकी आज नाही जपली, माझ्या वडिलांना जर आपण न्याय मिळवून नाही देऊ शकलो ना तर खरंच त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ जाईल आणि हे आपल्याला जाऊ नाही द्यायचं. कारण की जी बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची आहे, कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये. आणि जर आज यांना शिक्षा नाही भेटली तर उद्या कोणी पण अरे रस्त्याने सुद्धा चलताना कोणाला जिवंत नाही सोडायचं, धक्का लागला तरी मर्डर होत लागतील. आणि प्रशासनाला खरंच माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. आणि खरंच आज माझे वडील मानवतेचं प्रतीक झालेत आणि त्यांची ती माणुसकी खरंच खूप वेगळी होती. धन्यवाद. हा मोर्चा सर्वधर्मीय, सर्व जातींचा, सर्वस्त बारामतीकरांचा आहे. या ठिकाणी अनेक संस्था, संघटना यांनी पाठिंबा दिलेला आहे, त्याचंही या ठिकाणी वाचन होईल. त्यानंतर आपण या ठिकाणी वंदे मातरम घेणार आहोत. बारामती व्यापारी महासंघ बारामती, बारामती मर्चंट असोसिएशन बारामती, श्री जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ बारामती, श्री मुनी सुव्रत महाराज दिगंबर जैन देवस्थान बारामती, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ बारामती, मुस्लिम शहर व तालुका समाज बांधव, अखिल भारतीय हिंदू खाटिक समाज महाराष्ट्र. आपल्या पाठिंब्याचे निवेदन मिळाले त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार. मराठा क्रांती मोर्चातर्फे आज या निषेध मोर्चाला ज्यांनी पाठिंबा दिला त्या सर्व समाज बांधवांचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही शतशः आभार मानतो. अशा प्रसंगांमध्ये सर्वसामान्य जनतेने एकत्र येऊन अशा अपप्रवृत्तींना लढा देण्याचा हाच एक मार्ग आहे. आणि अशा वेळेला आपण सर्वांनी एकत्र येण्याचे धाडस दाखवले याबद्दल मराठा क्रांती मोर्चा बारामती आपले आभारी आहे. यापुढे देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अशा अपप्रवृत्तींना लढा देण्यासाठी कायम मोठा भाऊ म्हणून आम्ही आपल्या सोबत उभे राहू अशी ग्वाही देतो. धन्यवाद. वंदे मातरम होत असताना व्यासपीठावरचे उभे सर्वजण आणि आपणही सर्वजण या ठिकाणी उभे राहूया. वंदे मातरमने आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत.